मित्रांनो, आपण आज आपल्या दुकानातलं कामावरून आपल्याला शेतात जायचंय. शेतात जाण्यासाठी आपण आपल्या टारझनकडे निघालेलो आहे. टारझन सकाळपासून उभा असल्यामुळे भरपूर धूळ झालेली आहे. आपण पहिले टारझनला पुसून घेऊ आणि लगेच आपल्याला शेतात निघायचं. फायनली आपली टारझन पुसून निघलेली आहे आणि आपण चावी लावून आता स्टार्ट केलेली आहे आणि आपण या ठिकाणाहून निघालेलो आहे. आपल्यासोबत जिजाला घेऊन आपण गव्हाला पाणी देण्यासाठी शेतात निघालेलो. फायनली आपण आपल्या जगदंबा कृषी सेवा जवळ आलेलो आहे. बस स्टँड जवळ पोहोचल्यानंतर आपण तुळजापूरच्या बस स्टँड जवळ हे बाबा पहा कसं गाडी बैल घेऊन आलेले आणि या ठिकाणी टायर पण वर्दळ भरपूर आहे. जवळच गुलमेश्वर कारखाना असल्यामुळे हे बघा आपण गुलमेश्वर कारखान्याजवळ आलेले स्वर्गीय बापूराव आबा चव्हाण यांनी पाहिलेले एक स्वप्न त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. परंतु आबा आज या जगात नाहीये, परंतु आबांनी आपल्या सर्व शेतकऱ्यावर केलेले उपकार म्हणावे लागतील. आज 50% ऊस गाळपासाठी या ठिकाणी येतोय आणि हजारो युवक या ठिकाणी कामाला लागलेले. आबाचे आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आपण या कारखान्यापासून जात असताना आपल्याला प्रत्येक वेळी स्वर्गीय आबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी महादेव मंदिर आहे. दर्शन घेऊन आपण पुढे निघालेलो आहे शेताकडे आणि फायनली आपण कॅनलवर आलेलो आहे. हा जायकवाडीचं कॅनल आहे. गोदावरी नदीवरील पाणी आपल्या शेताला येते आणि सचिनदाजीच्या दारात आल्याच्या नंतर या ठिकाणी गोमाताला भूक लागलेली दिसते दुपारच्या टप्प्यात आणि ती चाऱ्यावर ताव मारताना या ठिकाणी दिसलेली आहे. आता आपण गोमाताला बघून तसंच शेतात आलेलो आहे. शेतात कॅनलवर आल्याच्या नंतर आपल्या मोटरमध्ये शेवाळ गुंतलेलं आहे. आपल्याला ती शेवाळ काढण्यासाठी मोटरवर घ्यायची आणि जिजानी मोटरवर वाढलेली आहे. मोटरवर घेतल्याच्या नंतर त्याच्यातलं आपल्याला काठीच्या साह्याने शेवळ बाहेर काढायचंय, म्हणजे आपले मोटर फुल पाणी देईन. नाही तर हे शेवाळामुळं जिजाने काठीच्या साह्याने मोटरवरचं शेवाळ बाहेर काढलेलं. हे बघा किती मोठं शेवाळ आहे आणि आपण आपल्या टारझनला घेऊन आता खाली शेतात निघणार आहे. आता हे बघा आपल्या शेताचा वरून व्ह्यू कसा जबरदस्त दिसतोय. या ठिकाणी ऊसतोड चालू आहे, पलीकडे गव्हाला पाणी चालू आहे. काका खाली गव्हाला पाणी धरतात, पलीकडे आपल्याला पण आपल्या गव्हाला पाणी चालू करायचंय. फायनली आपण खाली आलेलो आहे आणि गाडी पार्किंग लावू या ठिकाणी लिंबाखाली लावलेली आहे आणि आपण चाललेलो आहे आता सोलर चालू करायला. आपल्या या ठिकाणी आपण आंब्याचे आणि नारळाची झाडे लावलेली आहे आणि गवतामध्ये आपण सोलर इन्स्टॉल केलेला आहे. आता सोलर कोणी चालू करू नये आणि गावात पाणी होऊ नये म्हणून आपण पिन काढलेली. फायनली आपण या ठिकाणी पिन बसवलेली आणि सोलर आपला आता रन होत आहे. या ठिकाणी डिस्प्ले मध्ये रन झालेलं आहे सोलर आणि आता बटन टाकून आपण फायनली गव्हाच्या शेतात आलेलो आहे. गव्हाला पाणी आलेलं आहे फडकीमध्ये. बघू शकता कसा जबरदस्त या ठिकाणी गहू आलेला आहे आपला. थोडा उन्हामुळे आपलं